नमस्कार मंडळी. आजच्या या ब्लॉगची सुरुवात मी करत आहे देवघरातून. तर रोजच्या धावपळीत आणि रोजच्या धावपळीच्या आयुष्यात काही क्षण असे असतात जे मनाला खऱ्या अर्थानं शांतता देतात. आणि माझ्या आयुष्यात देवाची पूजा हा त्यापैकीच एक सुंदर क्षण आहे. रोज मला तर गडबड असते, मला काही टाईम भेटत नाही. पण जेव्हा पण टाईम भेटतो तेव्हा मनापासून पूजा होते देवांची. देवापुढे दिवा लावला की मनात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कितीही चिंता असू देत, कितीही कामं असू देत, देवासमोर काही क्षण शांत बसलो की मन हलकं होऊन जातं. तुमचं पण होत असेल ना असंच? आषाढ महिना लागला की एक चाऊल असते की तळलेले पदार्थ खाण्याची. तर तळलेले पदार्थासोबतच देवाला नैवेद्य पण दिला जातो. तर तोच नैवेद्य घेऊन मी आज जाणार होते आमच्या इथे असलेल्या ग्रामदैवताला. नैवेद्याची तयारी करण्या अगोदरच म्हटलं की अगोदर देवपूजा करावी. शांत थोडा जास्त टाइम होता माझ्याकडे, म्हणून देवासमोर एकदम शांत बसून देवाची पूजा केली. आणि देवाची पूजा करताना मनात एकच भाव होता, देवा की सगळ्यांना खुश ठेव. आपण देवाला कितीही काही अर्पण केलं, कितीही मोठा नैवेद्य दिला, तरी देवाला त्यापेक्षा महत्त्वाचं असतं ती म्हणजे आपल्या मनातील श्रद्धा आणि भावना. आणि मी तर देवावर विश्वास ठेवतेच, पण जास्त विश्वास मी कर्मावर ठेवते. आपले कर्म जर चांगले असतील ना, तर देवसुद्धा आपलं काही वाईट करू नाही शकत. हो ना? आजची देवपूजाच नाही तर नैवेद्य ही माझ्या मनापासून मनापासून तयार करत होते. घरात काहीतरी चांगलं घडलं, एखाद्याची इच्छा पूर्ण झाली किंवा मनात एखादी मनोकामना असेल आणि ती आपण देवासमोर मांडतोच. पण मांडण्यासाठी त्यासाठी काहीतरी करतो. तर तसंच काहीतरी माझ्यासाठी झालं होतं. मी पण काहीतरी मागितलं होतं देवाकडे आणि ती देवाने पूर्ण केलं. तर त्यासाठीच मला नैवेद्य पण घेऊन जायचं होतं आणि देवदर्शन पण करायचं होतं. आणि पूजा करताना किंवा नैवेद्य बनवताना दोन्ही टाईम मला एकच विचार येत होता. आपल्या आयुष्यात सुख-दुःख येतच असतात. काही दिवस खूप सुंदर असतात, तर काही दिवस थोडे कठीण जातात. पण तेच कठीण दिवसातूनच आपल्याला चांगल्या दिवसाची किंमत कळते. दिवस सुंदर असो किंवा खराब, सुख असो किंवा दुःख, या सगळ्या प्रवासात आपल्याला कोणीतरी आधार देत असेल तर ती म्हणजे देवावरची श्रद्धा असते. पूजा करताना आपण देवाला फुलं, नैवेद्य, दिवा अर्पण करतो, पण त्याच्यासोबत आपलं मनही देवाच्या चरणी अर्पण करावं ना. कारण देवाला मोठ्या गोष्टींची गरज नसते, त्यांना फक्त खरी श्रद्धा आणि निर्मळ मन हवं असतं. मंदिरात जाऊन देवाच्या चरणी हा नैवेद्य अर्पण करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचा आजचा हा सुंदर अनुभव या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तुमच्यासोबत गप्पा मारता मारता आणि माझे मनातले विचार मांडता मांडता तर वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. आणि नैवेद्य पण तयार झाला. गोडूने पण खूप मज्जा केली. तर नैवेद्य घेऊन आता आम्ही निघणारच आहोत. तर चला मंदिरात जाऊया. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी चालली आहे आपल्या आषाढ महिन्यात ग्रामदैवताला नैवेद्य दिला जातो, तर तेच नैवेद्य घेऊन मी चालली आहे. गुडू आजारी आहे इथे. गुडू शाळेत नाही गेली आहे ना? का नाही गेली? तर ती शाळेत गेली नाहीये, तर तिला पण घेऊन जाणार आहे. नैवेद्य वगैरे सगळं भरून झालंय, पण इथे छान छान रेडी झालेलं आहे. चला आम्ही आता मंदिर जवळच आहे, त्यामुळे लगेच पोहोचू 10 मिनिटाच्या आतच. हो ना गुडू? आलं मंदिर रस्त्यावरच आहे. तुम्ही बघू शकता 2 मंदिर आहेत एका जागीच, खंडोबा महाराज मंदिर आणि मांडरा देवी कळवाई मंदिर. तर आपल्याला कळवाईला नैवेद्य द्यायचं आहे.
जय मल्हार खंडोबा मंदिर आहे इथे पण नैवेद्य ठेवून घेऊ आपण लगेच. अयो थोडं दर्शन घे. काळूबाई मंदिरात नैवेद्य ठेवून झालेला आहे. आता आपण जाऊया जोगेश्वरी मंदिरात. तर ते मंदिर पण दाखवते, खूप सुंदर मंदिर आहे. आलोय आपण आता जवळच मंदिराच्या. तर डायरेक्ट मंदिराचं पायऱ्या न चढता डायरेक्ट मंदिरात जाण्यासाठी हा रोड आहे. तर आपण ह्या रोडने जाऊया आता. आणि वातावरण खरंच खूप छान झालंय मंदिराच्या ठिकाणी. फायनली आपण पोहोचलेलो आहे मंदिराच्या. इथं गाडी लावायला पण जागा आहे. तर आलोय आपण मंदिराच्या ठिकाणी आणि वातावरण बघा कसलं भारी आहे. परांचा पण आवाज येतो एक 5-6च्या दरम्यान. आणि वरती आल्यानंतर खालचा व्ह्यू बघा कसा दिसतोय. मंदिरातून जाऊन आपण नैवेद्यच ठेवून येऊया आणि नंतर तुम्हाला खाली पुन्हा एकदा तिकडे आतमध्ये जायला पण रस्ता आहे. तर तिकडे जाऊया आपण थोडं. मंदिरात खूप छान आहे. खूप छान प्रसन्न वाटतं मंदिरात येऊन. इथे बघा मी आहे. इकडे गाडीचं पार्किंग. तर नवरात्रात खूप छान सजवलेलं असते हे सगळं. तर नवरात्रात पण मी तुम्हाला एकदा दाखवायलाच येऊन. नैवेद्य ठेवून घेते आता. इथे असं छान मंदिराची रचना पण खूप छान केलेली आहे. नैवेद्य ठेवून झालंय माझं आता. तर फेरी मारून घेते एक. ठेवून झाला आणि लगेचच पाऊस सुरू झालाय हे बघा. आणि समोरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. आपलं डोंगराचा व्ह्यू बघा. एरोप्लेन पण चाललंय. शेजारीच एक मंदिर आहे आणखी एक जे जुनं बांधकाम आहे आधीच. गोडू कुठे आहे तू? इकडे तिकडे पळू नकोस. आतमध्ये मंदिर. नैवेद्य ठेवून घेते मी आता. दर्शन घे गोडू. देवीचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही आता. फेऱ्या मारतोय आम्ही आता. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं शंकराचे खूप मस्त पिंड आहे जुन्या काळातली. खूप भारी वाटते मला. काय काय भयानक एकदम. डायरेक्ट आम्ही डोंगरात आलोय फॉर्च्युनर घेऊन डायरेक्ट. इथून पूर्ण गावाचा व्ह्यू दिसतोय. आणि आम्ही या दत्त मंदिरला गेलो त्या दिवशी. हे पण मंदिर खूप छान आहे.
पाऊस आला बस. बस लवकर बस बस पाऊस आला. ना आपण गुडू. माझं खूप मी तर खूप पूर्ण भिजलो. शर्ट वल्ला झालाय माझा. गोडू तू वल्ली झाली. गोडूचे केस पण वल्ले झाले. तिथं खूप अचानक पाऊस आला ना त्यामुळे गोडू भिजली. मी आता पाऊस म्हणजे अशी बुरबुर सुरूच झाली होती पण गोडू आजारी असल्यामुळं ते बुरबुरीमध्ये पण आम्ही थांबू नाही शकलो तर निघालोय. तर व्ह्यू खरंच खूप छान आहे. तर आता माझे तर नैवेद्य ठेवून झालेत आणि तुम्ही ठेवले का तुमच्या ग्रामदैवताला नैवेद्य आणि आषाढ महिन्यात? तर आता आषाढ महिन्याचा एंडच होतोय आणि मी आत्ता ठेवलेत कारण मला 2-3 दिवसापासूनच ठेवायचे होते पण त्याच्यानंतर असं वार मग काल ठेवायचे होते रविवारी. तर रविवारी पण एकादश होती त्यामुळं पण नाही जमलं ठेवायला आणि नंतर ऑफिसचे कामं वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे जमलं नाही ठेवायला. तर मी आज ठेवलं. तर तुम्ही ठेवलेत का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आमचे ग्रामदैवताचे मंदिर कसे वाटले तुम्हाला तर मला हे कमेंट करून सांगा. आणि आता गुडूला झोप आली आहे त्यामुळे मी आता ब्लॉगचा इथं एंड करते. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला तर हे पण मला कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. तर चला भेटू परत नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय. बाय कर. पूर्ण झोपे दे.